सर्व दुखणं आजार ओढून बाहेर काढेल हा पॉवरफुल घरगुती उपाय फक्त एकदा वापरून बघा, कमालीचा तुम्हाला फरक जाणवेल। पाय दुखत असतील, गुडघेदुखीचा त्रास असेल, टाच दुखत असेल, हातापायाच्या नसा आकडल्या असतील किंवा जॉईंट पेन असेल, त्यासोबत कंबरदुखी, टाचदुखी आणि जर तुम्हाला खांदेदुखीचा त्रास असेल किंवा हातापायाला मुंग्या येत असतील, तर या सर्व आजारांवर, या सर्व दुखण्यावर एकच रामबाण घरगुती उपाय मी घेऊन आलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल। आणि हो, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। आता हे जे दुखणं असतं ना, एवढं जास्त होतं की सहन होत नाही, रात्री झोप येत नाही, आपण वेगवेगळ्या गोळ्या खातो, पेनकिलर खातो, थोडा आराम वाटतो, पण अजूनच त्याने आपल्या बॉडीवर त्याचे दुष्परिणाम व्हायला लागतात। त्यामुळे कधीही घरगुती उपाय चांगले, फक्त हा एकदा उपाय करा। चला, यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात। तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 2 चमचे जवस। तर बघा, जवस आपण घेतलेला आहे आणि जवस आपल्याला एका वाटीमध्ये टाकून त्यामध्ये पाणी टाकून भिजत घालायचं आहे। साधारण आपल्याला जवस 1 ते 2 तास एवढं भिजू द्यायचं आहे। तर मी अगोदरच जवस 2 चमचे घेऊन त्यामध्ये पाणी टाकून भिजत घातलं होतं। छान हे असं थोडं फुगल्यासारखं झालं, भिजलं की आपलं काम होतं। यानंतर आता आपण पुढची प्रोसेस करूयात। यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लसूण। तर बघा, लसणाच्या काही कळ्या मी सोलून घेतलेल्या आहेत आणि आपण जे जवस भिजत घातलेलं होतं त्यामध्ये आपल्याला लसणाच्या कळ्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं किंवा खलबत्ता घ्यायचा आहे आणि हे आपल्याला थोडं बारीक करायचं आहे। जास्त बारीक नाही करायची गरज, तुम्ही मिक्सरमध्ये देखील फिरवून घेऊ शकता। इथे हे खलबत्त्यात टाकून मी याला थोडंसं, जवसाचे कसं 4-5 तुकडे झाले पाहिजे एवढं आपल्याला थोडं मोठं मोठंच याला ठेवायचं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर या जवसामध्ये थोडंसं पाणी झालेलं आहे, जे आपण भिजत घातलं होतं ते मी थोडं बाजूला काढलं, कारण की कुटायला थोडा अवघड जात होतं। आणि यानंतर मी याला छान असं बारीक करून घेणार आहे आणि हे तुम्हाला दररोज करायची गरज नाही, एकदाच करून तुम्ही ठेवू शकता, पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येईल। आणि यामध्ये 2 स्टेप आहेत। पहिली स्टेप तर आपली ही आहे, आपण करणार आहोत। दुसरी स्टेपही करणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे पूर्ण माहिती घ्या, तेव्हा 100% रिझल्ट मिळेल। आता बघा, जे पाणी काढलं होतं मी भिजत घातलेलं, त्या पाण्यातच आपण बारीक केलेलं जवस काढायचं आहे खलबत्त्यातून। मी याला पूर्ण याची जी पेस्ट झालेली आहे ती अशी काढून घेत आहे। यामध्ये आपल्याला थोडा पाण्याचा वापर करायचा आहे। जर भिजत घातलेलं जवस पाणी नसेल थोडंसं, तर 2-3 चमचे पाणी या पेस्टमध्ये घाला आणि आता आपण वाटीमध्ये याला टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर बघू शकता, जास्त काही असं बारीक याला केलेलं नाही, मध्यमच थोडं ठेवायचं आहे आणि थोडंफार बारीक जरी झालं तरी काही हरकत नाही। आता याला मी एका छोट्या कढईमध्ये टाकलेला आहे, एखाद्या भांड्यामध्ये टाका आणि गॅसवरती ठेवून याला आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे। थोडं गरम झालं की यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद। हळद यामध्ये आपण टाकून छान याला शिजवून घेतल्यासारखं करायचं आहे। जास्त नाही, 2 ते 3 मिनिटांमध्ये ही प्रोसेस होते। आणि जसं आता बघू शकता, जवस आपण 2-3 चमचे असं घेतलेले आहेत, तर हे आपल्याला अगदी 7-8 वेळा वापरता येईल, एवढं जास्त झालेलं आहे। तर तुम्हाला जर एका वेळेस पुरतंच हवं असेल तर थोडंसं देखील तुम्ही तयार करू शकता। तर आता मी याला छान असं शिजवून घेतलेलं आहे, गरम झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूयात। यानंतर आपली जी दुसरी स्टेप आहे ती बघूयात। आता आपलं जवसाची पेस्ट थोडीशी थंड होत आहे, तोपर्यंत इथे एक वाटी मी घेतली, त्यामध्ये टाकलेला आहे लिंबू। लिंबू पिळून थोडा रस त्याचा काढायचा आहे, अर्धा चमचा एवढा रस मी घेतला। आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेल। तेल बघा, तुम्ही इथे 2-3 तेल वापरू शकता, एरंडीचं तेल, मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल, जे की गरम असतं आणि त्याचा फायदा होतो। एरंडीचं तेल सर्वात चांगलं आणि अगदी सहज मिळतं, त्यामुळे तुम्ही ते वापरू शकता। थोडंसं एरंडीचं तेल या लिंबाच्या रसामध्ये टाकून छान आपल्याला याला फेटून घेतल्यासारखं असं मिक्स करायचं आहे, अगदी एकजीव करायचं आहे। हे तेल आणि लिंबाचा रस असा एकत्र होतो, पाण्यासारखं असं वेगळं होत नाही, तोपर्यंत आपण याला छान मिक्स करणार आहोत। आणि बघू शकता, छान हे एकत्रित झालेलं आहे। नाहीतर काय होतं, पाणी किंवा जे लिंबाचा रस आहे तो वेगळा आणि तेल वेगळं होतं, तर तसं नाही, एकजीव केलेलं आहे। आता याला कुठे कधी कसं वापरायचं ते बघूयात। तर बघा, जसं बऱ्याच जणांना खांदेदुखीचा त्रास असतो, जॉईंट पेन, टाचदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास असतो, जिथे तुम्हाला दुखत आहे त्या भागावरती आपल्याला ही जी जवसाची पेस्ट आहे ती लावायची आहे, पण गरमच लावायची आहे, थंड झाल्यावर काही उपयोग होत नाही। तर थोडं जे कोमट आहे, जेवढं तुम्हाला सहन होईल गरम,
तेवढं याला गरम असताना लावा. तर आपण जे लिंबाचा रस आहे त्याची लिक्विड तयार करूच तर हे थोडंसं थंड झालं होतं कोमट. तर असं गुडघ्यावरती याला लावायचं. जर तुमचा गुडघा सुजलेला असेल तरी सूज कमी करण्यासाठी देखील याचा फायदा होतो. आणि ही पेस्ट आता तुम्ही बघितलंच भरपूर बनलेली आहे. तर ही फक्त बनवून ठेवायची, अगदी 15 दिवस महिनाभर तुम्ही वापरू शकता. आणि याला तुम्ही फक्त वापरण्या अगोदर थोडंसं गरम करून वापरा, तर याचा छान फायदा होतो. आता जिथे दुखत आहे, जसं टाच दुखत आहे किंवा इतर काही जॉईंट दुखत आहेत, तर त्यावरती ही पेस्ट अशी कोमट असताना लावायची, छान व्यवस्थित लावून घ्यायचं. त्यानंतर इथे आपल्याला एक जाड कपडा लागणार आहे. जाड यासाठी की छान हा भाग जो आहे तो गरम असा राहिला पाहिजे, शेकल्या गेला पाहिजे. आणि एखादा जाड कपडा यावरती घट्ट असा आपल्याला बांधून घ्यायचा आहे. तर बघा काय होतं, सूज असेल ना तर सूज तुमची अगदी पुढच्या 10 मिनिटातच हळूहळू कमी व्हायला लागते. त्यासोबतच तुम्हाला खूप छान एक ब्लड सर्क्युलेशन बॉडीमध्ये जाणवेल, रिलॅक्स फील होईल. थोडं दुखणं देखील हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि हे आपल्याला करायचं आहे. साधारण हा कपडा बांधून ठेवायचा आहे अर्धा ते 1 तासापर्यंत. छान भाग शेकला जातो आणि अर्धं दुखणं तर आपलं इथेच कमी होतं. त्यानंतर बघा याला आपल्याला थोडं पुसून घ्यायचं आहे. तुम्ही वाटलंच तर इथे तुम्ही एखादा कपडा थोडा ओला करून घ्या, पण गरम पाण्यात ओला करा, थंड पाण्यानं पुसायचं नाही. गरम इथे वापरायचं किंवा सरळ असं एखाद्या कोरड्या कपड्याने थोडं पुसून घ्या. पण थंड पाणी, थंड यावरती अजिबात लावायचं नाही, कारण की आत्ताच आपण हा भाग छान शेकलेला आहे. या गोष्टीची काळजी घ्या. मी बांधलेल्याच कपड्याने कोरड्या याला पुसून घेतलं. आणि त्यानंतर आता आपण जे लिक्विड तयार करून ठेवलं होतं ऑइल, ते आपल्याला वापरायचं आहे मालिशसाठी. तर तुम्ही जर सूज नसेल किंवा गुडघा नसेल दुखत, फक्त मालिश करायची आहे, तर जवसाची पेस्ट न बनवता हे तेल जरी बनवून ठेवलं तरी चालतं, खूप आराम मिळतो. पण जर खूप दिवसाचा त्रास असेल, गुडघेदुखी म्हणा किंवा इतर काही जॉईंट पेन आहे किंवा हातापायाच्या नसा आखडल्या असतील, तर दोन्ही उपाय केले तर लवकर रिझल्ट मिळेल. आणि जसं आता काही थोडंफार काम केलं, पाय दुखत आहेत, लहान मुलं इकडे तिकडे पळून आले आणि हातपाय मुरगळला, तर त्यांच्यासाठी देखील हे तेल तुम्ही घरात बनवून ठेवा आणि वापरा. तुम्हाला कमालीचा याचा रिझल्ट जाणवेल. अगदी नॅचरल आहे आणि अगदी लगेचच याचा इन्स्टंट असा रिझल्ट मिळतो. असं फक्त हळूहळू चोळायचं, जास्त दाब देऊन चोळायचं नाही. आणि तुम्ही बघाल खूप छान तुम्हाला रिलॅक्स वाटेल. अगदी थोडंसं लागतं हे. आणि एका बॉटलमध्ये जरी छोट्याशा तुम्ही भरून ठेवलं आणि जिथे दुखत आहे तिथे 4-5 थेंब टाकून असं चोळलं तरी तुमचं काम होऊन जाईल. पूर्ण स्टेप बाय स्टेप याला फॉलो करा, तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल. अगदी तुम्हाला निवांत रात्री झोप येईल, गोळ्या औषधं घ्यायची गरज पडणार नाही. एकदा करा. आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.